आता सगळ्यात जरा थोडासा उत्सुकतेचा प्रश्न आहे. हां. नेमका हात कोणता बघितला पाहिजे? डावा की उजवा? आणि विशेषतः महिलांचा कोणता हात बघितला पाहिजे? हा प्रश्न नेहमी आम्हाला विचारला जातो. जेव्हाही विश्लेषणासाठी कोणी महिला येईल, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, हं. पहिले जे विचारतात, की "सर तुम्ही तर उजव्याच हाताचे फोटो घेतले माझ्या." हं. म्हणजे थोड्या मोठ्यांनी सांगितलंय किंवा समाजातून असं ऐकलंय, की महिलांचा डावा हात बघायला पाहिजे. हं. तर ते मी नेहमी सांगत असतो क्लासमध्येही आणि प्रत्येक वेळेला. 2 कारणं त्याच्या मागे दडलेले आहेत. एक जर आपलं सनातनचं एक आध्यात्मिक कारण जर म्हटलं, तर शिवजी जे शिवशंभो आहेत, महादेव. त्यांचं महादेवांचं अर्धनारी नटेश्वर हे जर रूप तुम्ही बघाल, बरोबर, तर जो उजवा बॉडी पार्ट आहे, तो शिवशंभोंचा आहे, बरोबर, महादेवांचा आहे. बरोबर. आणि डावा बॉडी पार्ट जो आहे, तो पार्वती पार्वती मातेचा आहे. मातेचा. म्हणून मग अर्धांगिनी आपण जे पत्नीला म्हणतो, हं. तर तो जो पार्ट आहे डावा बाजू आहे. मग डावा हात बघायला पाहिजे, अशी एक आध्यात्मिक धारणा आहे. बरोबर? परंतु जसंही देश स्वातंत्र्य झाला हं. 1947 नंतर, बरोबर. तर महिलांना अधिकार प्राप्त व्हायला लागले. हं. शिक्षणाचा अधिकार, जॉब, बिझनेस करण्याचा, त्यांच्या नावावर प्रॉपर्टी, राजकारण असेल, क्रीडा असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये जे काय आहे, महिला, मुली ज्या आहेत त्या ग्रो करायला लागल्या. पूर्वी तसं नव्हतं. कुठलेच अधिकार चूल नव्हते. आणि मूल. विवाहाचं सुद्धा त्यांना माहित नाही. बालविवाह व्हायचे पूर्वीच्या कालावधीमध्ये. त्यामुळे काही अधिकारच नाहीत. मग त्यांचं बघणार काय तुम्ही? हं, हं, हं. डावा हात बघायचे. त्यांचं अधिकारच त्यांना काही नव्हते. घरातले आई-वडील असतील, वडीलधारे असतील, चुलते आजोबा, मामा, तेच सगळे डिसिजन घ्यायचे. त्यामुळे त्या कालावधीत डावा हात बघायचे. बघून काय प्रिडिक्ट करणार? का त्यांच्या हातात काहीच नव्हतं ना. बरोबर. जसं तुमचं चॅनलचं नाव आहे सत्ता 7. सत्ताच नव्हती ना त्यांच्याकडे. स्वातंत्र्यानंतर सत्ता आली. मग राष्ट्रपतीपासून तर पंतप्रधानापासून तर सगळे काय असेल तुमचे राजकारण, प्रत्येक क्षेत्रात पुढे चंद्रावर जाऊन आले. आय-पी-एस. बघा आता सुनीता विल्यम्स तुम्ही जे काही हे सांगितलं, तर तिथपर्यंत जे काही आहे महिला पोहोचलेल्या आहेत. म्हणून बरोबर. त्यांचे उजवे हात जे आहे ते एनर्जाइज झालेले आहे, ऍक्टिव्हेट झालेले आहे. त्याच्यानुसार सगळे कॅल्क्युलेशन मिळतात बरोबर. आता महिलांचे. जर रिसेंटली पाहिलं तर पाकिस्तानच्या आता जे युद्ध झालं त्याच्यात 2 महिलांनी दोन्हीही लीड. महिला ज्या आहेत, ज्या काही आपल्या सिंह आणि आर्मी सोफिया. आणि एअरफोर्सच्या ज्या आहेत, त्यांनी बघा किती जबरदस्त कामगिरी केलेली आहे. हं. एवढी तर महिलांनी. तर आता कुठेही महिला ज्या आहेत त्या कमजोर नाहीये किंवा त्यांना राईट्स नाही असा कन्सेप्ट राहिलेला नाहीये या बरोबर. 70-75 वर्षात. त्यामुळे उजवाच हात बघायला पाहिजे त्यांचा. तुम्ही जे अधिकाऱ्यांची नावं घेतले ना, तर ते पण सिम्पटम्स असतात ना हातावरती.